हॅलो फ्रेंड्स, काल आपण अँगल्स टाइप ऑफ अँगल्स पाहिले. मी आज पुन्हा रिव्हिजन करते आणि मग पुढे प्रॅक्टिस सेटला सुरुवात करते. झिरो मेजरमेंट अँगल इज झिरो अँगल. झिरो मेजरमेंट अँगल इज झिरो अँगल. बरोबर आहे ना. ज्या अँगलचा माप झिरो आहे तो झिरो अँगल. त्यानंतर more than 0 less than 90 degree. More than 0 less than 90 degree acute angle. And acute angle. शून्यापेक्षा जास्त पण 90 पेक्षा कमी त्याला आपण काय म्हणू? acute angle. मला वाटतं का हे तुम्ही सगळ्यांनी घरी कंप्लीट केलेलं आहे. आकृत्या काढून तक्त्यांमध्ये सगळी माहिती व्यवस्थित लिहिलेली. तरी पण रिव्हिजनमध्ये मी आता पुन्हा पुढचं घेत आहे. पुढे राईट अँगल कम्प्लिटली 90 डिग्री, पूर्णपणे 90 डिग्री, पूर्णपणे याचा मेजरमेंट आहे 90 डिग्री ए राईट अँगल. मेजरमेंट आहे 90 डिग्री इज राईट अँगल. राईट अँगलचं मेजर किती असतं? 90 डिग्री. नॉट लेस नॉट मोर. नायदर लेस नायदर नॉर मोर. एका अंकाने पण कमी जास्त असेल तर ते लगेच बदलतात. 90च्या ऐवजी 89 असेल, 90च्या ऐवजी 89 असेल तर तो ॲक्यूट अँगल होतो. 91 जर झाला तुमचा तर तो काय होणार? ऑब्ट्यूज अँगल. तो काय होणार? ऑब्ट्यूज अँगल. मोर दॅन 90 लेस दॅन 180. मोर दॅन 90 लेस दॅन 180 अँड ऑब्ट्यूज अँगल. मी काल तुम्हाला स्पेलिंग कशा लक्षात ठेवायचं, पाठ करायचं तेही सांगितलं होतं. मोर दॅन 90 लेस दॅन 180. आता इथे लेस दॅन 180 आलं म्हटल्यावरती पुढचा झाला तुमचा 180. पुढचा अँगल झाला 180 हाफ सर्कल. 180 सिम्बॉल इज हाफ सर्कल. 180 डिग्री इज ए स्ट्रेट अँगल. 180 डिग्री इज ए स्ट्रेट अँगल. अपोजिट ऑफ ऑब्ट्यूज अँगल. ऑब्ट्यूज अँगलच्या उलटा त्याला आपण काय म्हणतो? रिफ्लेक्स अँगल. ए रिफ्लेक्स अँगल. मोर दॅन 180 बट लेस दॅन 360. मोर दॅन 180 बट लेस दॅन 360 इज ए रिफ्लेक्स अँगल. अँड लास्ट वन इज complete angle. Show with the zero. Last angle showing with a circle is a complete angle. Is a complete angle. Measure is 360 degree. Measure of complete angle is 360. काल आपण इथपर्यंत पाहिलं होतं. आठवतंय सगळ्यांना? सगळ्यांना आठवतंय का? पहा, मी पुन्हा रिव्हिजन घेतलेली आहे कालची. सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल. पहिला अँगल आहे झिरो अँगल. मेजर इज झिरो. मोर दॅन झिरो बट लेस दॅन 90 डिग्री इज ॲन ॲक्यूट अँगल. देन 90 डिग्री, मेजर ऑफ 90 डिग्री अँगल इज ए राईट अँगल. देन more than 90 but less than 180. More than 90 but less than 180 degree is an obtuse angle. Then completely 180 degree straight line is a straight angle. Then opposite of obtuse angle, it is a reflex angle. And last, complete circle symbol. Symbol is completely circle. Is an complete angle. Is an complete angle. इथपर्यंत सगळ्यांना कळलेलं आहे, समजलेलं आहे.
मग याच्यावर आधारितच आपल्याला प्रॅक्टिस सेट 2 सोडवायचं. याच्यावर आधारितच आपल्याला काय करायचं आहे, प्रॅक्टिस सेट 2. मला 4-5 मुलांनीच यस टाकलेलं आहे, बाकीच्या मुलांनी यस दिलेलं नाही आहे. काय करायचं, 10पेक्षा जर संख्या कमी असेल तर मला क्लास बंद करावा लागेल. तर कृपया लवकरात लवकर मला तुम्ही निदान एस टाका. फी तुम्ही आठवड्याभरात कधी भरा, पण यस तर टाका, म्हणजे तुम्ही आहेत हे कन्फर्म होऊन जाईल. ग्रुपवरती जी मुलं अभ्यास बघतील आज त्यांनी कृपया यस टाका, तर मी पुढचं प्रकरण घेईल, नाही तर मी इथेच थांबेल. आपले क्लास बंद होण्याची शक्यता आहे. समजतंय का मी काय म्हणते ते? चला, प्रॅक्टिस सेट 2. मी आधी कालची रिव्हिजन घेतली. मुलं समोर असल्यावरती मी हे सगळं बोलून घेत असते मुलांना तुमच्याकडून, तर तुम्ही हे घरी पाठ करा. माझ्यासमोर जेव्हा मुलं असतात तेव्हा हे मुलांकडून मी 2-3 वेळा प्रॅक्टिस सेट सुरू करण्यापूर्वी पुन्हा बोलून घेत असते, शिकवताना बोलून घेत असते. कमीत कमी 15 ते 20 वेळा मी मुलांकडून ह्या डेफिनेशन्स बोलून घेत असते. पण मी आता बोलून घेऊ शकत नाही, तर तुम्ही ह्या डेफिनेशन्स घरी कमीत कमी 10 ते 15 वेळा लिहून काढा. बोलून लिहा, नुसतंच लिहू नका. बोलून लिहिलं तरच पाठ होणार आहे. स्पेलिंगसहित बोलून लिहा, म्हणजे तुमच्या स्पेलिंगही पाठ होतील. कळतंय का सगळ्यांना? ओके, चला मग आता आपण प्रॅक्टिस सेटला सुरुवात करत आहोत. क्वेश्चन नंबर 1, मॅच द फॉलोइंग. प्रॅक्टिस सेट 2. प्रॅक्टिस सेट 2. क्वेश्चन नंबर 1, मॅच द फॉलोइंग. मॅच द फॉलोइंग. आपण इथे ए ग्रुप लिहिणार आहोत आणि टाईप ऑफ अँगल्समध्ये डायरेक्ट उत्तर लिहिणार आहोत. मेजर ऑफ द अँगल आणि टाईप ऑफ अँगलमध्ये डायरेक्ट उत्तर लिहिणार आहोत. त्यांनी दिलेला उलट सुलट क्रम लिहिणार नाही. आपण काय करणार आहोत, डायरेक्ट उत्तर लिहिणार आहोत. मेजर ऑफ द अँगल हा पहिला गट दिलेला आहे त्यांनी. दुसऱ्या गटात आन्सर्समध्ये आपण टाईप ऑफ अँगल्स लिहिणार आहोत. काय लिहिणार आहोत, टाईप ऑफ अँगल्स. नंबर 1, 180 डिग्री. 180 डिग्री सरळ लाईन, त्याला काय म्हणतो आपण, स्ट्रेट अँगल. काय म्हणतो, स्ट्रेट अँगल. STRAIGHT. स्ट्रेट अँगल. 180 डिग्री सरळ रेषा म्हटल्यावरती कोणता टाईप झाला, स्ट्रेट अँगल. नंबर 2, 240. 240. मोर दॅन 180 बट लेस दॅन 360. 180 पेक्षा जास्त आहे, 360 पेक्षा लहान आहे. म्हणजे हा कोणता अँगल झाला, रिफ्लेक्स अँगल. अरे आर कॅपिटल आहे का, सॉरी. रिफ्लेक्स अँगल. 240 म्हटल्यावरती काय झालं, 180 पेक्षा मोठा, 360 पेक्षा लहान असलेल्या अँगलला आपण काय म्हणतो, रिफ्लेक्स अँगल. आणि हा 240 हा अँगल
180 पेक्षा मोठा आहे, 360 पेक्षा लहान आहे. नेक्स्ट नंबर 360. Completely 360, full circle, complete circle, and circle's angle is complete angle. Complete circle shows a complete angle. COMPLETE, complete angle. Number 4, 0. 0 डिग्री नावातच अँगल आहे त्याच्या, तो काय पाठ करायला लागणार नाही तुम्हाला. 0 म्हटलं की कोणता अँगल आला? 0 अँगल. 0 डिग्री 0 अँगल. मी पुस्तकात न दिलेले 2 मेजर्स पुन्हा इथे एक्स्ट्रा वाढवून देत असते दरवर्षी मुलांना. तो आहे 90 डिग्री. 90 degree means right angle. 90 degree right angle. आणि number 6. Number 6, 120 degree. More than 90, less than 180. So it is an obtuse angle. It is an obtuse angle. कळलं का कसं उत्तर लिहायचंय? आपण दुसरा गट उलट सुलट लिहून पट्टीने रेषा मारून पहिलीतल्या मुलांसारख्या जोड्या लावणार नाही, तर आपण डायरेक्ट उत्तर लिहिणार आहोत. इथे जोड्या लावताना काय करणार आहोत? डायरेक्ट उत्तर. मग पहा उत्तरांमध्ये पहिलं मग त्यांनी दिलेलं आहे 180. 180 स्ट्रेट लाईन. 180 आपल्याला काय दाखवते? सरळ रेषा, आणि सरळ रेषेचं माप असतं 180. सो स्ट्रेट लाईन 180 डिग्री. टाईप ऑफ अँगल स्ट्रेट अँगल. स्पेलिंग बोलून लिहा. STRAIGHT, स्ट्रेट अँगल. देन 240, मोर दॅन 180, लेस दॅन 360. मोर दॅन 180, लेस दॅन 360. 180 आणि 360च्या मधली संख्या 240 आहे म्हटल्यावरती इथे कोणता अँगल झाला? रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल मीन्स मोर दॅन 180, लेस दॅन 360. थर्ड नंबर इज गिवन 360. 360ला आपलं सर्कल कंप्लीट होतं. 360ला सर्कल काय होतं? कंप्लीट होतं. मग इथे आपण लिहिताना आपण कोणता अँगल लिहितो? कंप्लीट अँगल. पूर्ण झाली प्रदक्षिणा पृथ्वीची गोल, आहे की नाही? पृथ्वीची गोल प्रदक्षिणा. पृथ्वी कशी आहे? गोल. म्हणजेच पृथ्वीचं किती अंतर आहे? कोणत्या अँगलमध्ये पृथ्वी? कंप्लीट अँगल. आपली पृथ्वी जी आहे ती कोणत्या अँगलमध्ये? कंप्लीट अँगल. COMPLETE, कंप्लीट अँगल. देन गिवन 0. नंतरचा कोणता दिलेला आहे? 0. 0 म्हटल्यावरती काय डायरेक्ट तुमच्या लक्षात आलं? नावातच अँगल आहे. 0 म्हटल्यावरती 0 अँगल. 0 म्हटल्यावर 0 अँगल. 2 एक्स्ट्रा अँगल मी दिलेले आहेत. 90 डिग्री. 90 डिग्री राईट अँगल. 120 डिग्री ऑब्ट्यूज अँगल. 120 डिग्री ऑब्ट्यूज अँगल. मी हे दरवर्षी 2 एक्स्ट्रा देत असते, त्यानुसार दिलेले आहेत. चला क्वेश्चन नंबर 2. पहिला समजला का सगळ्यांना? माझ्या मते सगळ्यांना समजलेला आहे पहिला. आता आपण क्वेश्चन नंबर 2 कडे जाऊया. सगळ्यांनी क्वेश्चन नंबर 2 कडे लक्ष द्या.
मी आता आधी गणित वाचते, मराठीत अर्थ सांगते, मग फळ्यावर सोडवायला जाते. द मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिवन बिलो. मेजर्स मापे ऑफ सम अँगल्स काही कोनांची आर गिवन बिलो खाली दिलेली आहे. राईट द टाईप ऑफ इच अँगल. तर प्रत्येक कोणाचा प्रकार लिहा. प्रत्येक कोणाचा प्रकार लिहा. चला, पहिला दिलेला आहे 75. क्वेश्चन नंबर 2 आन्सर्समध्ये लिहा. मेजर ऑफ अँगल, टाईप ऑफ अँगल, दिलेली मापं मेजर ऑफ अँगलमध्ये लिहिणार. डॅश करून पुढे आपण त्या प्रत्येक अँगलचा टाईप लिहिणार आहोत. नंबर 1 75 डिग्री. लेस दॅन 90 डिग्री. लेस दॅन 90 डिग्री. 90 पेक्षा लहान म्हटल्यावरती कोणता अँगल झाला? ॲन ॲक्यूट अँगल. ACUTE. CUTE ॲक्यूट. एने जोडला. ॲन ॲक्यूट अँगल. क्यूट म्हणता ना तुम्ही, क्यूट पाठ झालेलं आहे तुमचं 5वीत 6वीत. आपण म्हणतो ना एक्यूट बेबी. विशेषणांमध्ये क्यूट शब्द गेला आपला. CUTE क्यूट. एने सुरुवात करायची क्यूटची की झालं ॲक्यूट. नंबर 2 0 डिग्री. नावाप्रमाणेच मगाशी सांगितलं 0 आला की कोणता अँगल लिहिणार? 0. नावाप्रमाणेच हा अँगल आहे. त्याला आठवायला फार वेळ लागत नाही. त्याच्या नावातच त्याचं कोन आहे. 0 डिग्री 0 अँगल. देन 215. 215 डिग्री. More than 180, less than 360. So answer is reflex angle. Reflex angle. Number 4. Number 4. 360 degree. 0 साइन आठवा. 360 म्हटल्यावरती सर्कल आणि कंप्लीट सर्कल म्हटल्यावरती कोणता अँगल झाला? नावामध्येच कंप्लीट. कंप्लीट अँगल. नेक्स्ट 180 डिग्री. 180 डिग्री. 180 डिग्री स्ट्रेट लाईन. सो नावाप्रमाणे स्ट्रेट अँगल. नावाप्रमाणेच स्ट्रेट अँगल. नंबर 6 120 डिग्री. 120 डिग्री. More than 90, less than 180, so an obtuse angle. An obtuse angle. Next, number 7 148. 148 degree. More than 90, less than 180, so an obtuse angle. An obtuse angle. An obtuse angle. And last one 90 degree. तुम्हाला लिहिता येईल. 90 डिग्री म्हणजे कोणता अँगल? राईट अँगल. 90 डिग्री म्हणजे कोणता अँगल? राईट अँगल. कळतंय सगळ्यांना? जमतंय ना? दिसतंय ना सगळ्यांना व्यवस्थित?
झूम करून पहा, मोठं करून पहा. समजलं सगळ्यांना? शेवटचं पहा. 90 डिग्री म्हटल्यावरती कोणता अँगल झाला? राईट अँगल. आठवं मी फळ्यावर लिहिलेलं नाही, तुम्ही लिहा. चला, आपले 2 प्रश्न झाले. तिसरा प्रश्न. लुक ॲट द फिगर्स बिलो अँड राईट द टाईप ऑफ ईच ऑफ द अँगल्स. खाली दिलेल्या आकृत्या पहा, प्रत्येक आकृतीला नाव द्या. पेन्सिल घ्या तुम्ही हातात आणि मी जे तोंडी सांगते ते तुम्ही वहीत लिहून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. पहिला अँगल दिलेला आहे ए. ए काय आहे? माप दिलंय का कोणतंच? नाही. माप आहे का तुमच्याकडे कोणतं? नाही. मग इथे आपण काय लिहिणार? ॲन ॲक्यूट अँगल. ए ही आकृती काय दाखवते? ॲन ॲक्यूट अँगल. बी ही आकृती काय दाखवते? राईट अँगल. बी ही आकृती आपल्याला काय दाखवते? राईट अँगल. सी ही आकृती आपल्याला काय दाखवते? ॲन ऑब्ट्यूज अँगल. त्यानंतर डी राहिला. डीमध्ये आपल्याला त्यांनी सरळ रेषेवरती अर्ध गोल दाखवलेला आहे. म्हटल्यावरती कोणता अँगल झाला? 180 डिग्री स्ट्रेट अँगल. 180 डिग्री स्ट्रेट अँगल. नंबर ईमध्ये त्यांनी कोणतीही निशाणी दाखवलेली नाही आहे. अँगलचं कोणतंही सिम्बॉल दिलेला नाही आहे. म्हणजेच ई ही आकृती काय झालेली आहे तुमची? 0 अँगल. झिरो अँगल. आणि एफ पुन्हा कम्प्लिटली सर्कल दिलेला आहे. कंप्लीट अँगल. कंप्लीट अँगल. Question number 4. Use a protractor to draw an acute angle, a right angle and obtuse angle. मी तुम्हाला इथे माप देते, त्या मापाचे तुम्ही घरी कोन काढू शकता. माझी पट्टी जी आहे त्याच्यावरती परफेक्ट नाव नाही आहेत. झालं? चला, यूज. तुम्ही वहीत आकृत्या काढून नावं द्यायची, फक्त आकृतीच्या खाली आकृतीची नावं द्यायची. तिसऱ्या प्रश्नाचं मी फळ्यावरती उत्तर दाखवत नाही, कारण पुस्तकात दिलेल्या आकृतीनुसारच तुम्हाला आकृत्यांची फक्त नावं द्यायची आहे. फक्त नावं. सोपं आहे. नाही जमलं तर मी फळ्यावरती सोडवून देईल, पण शक्यतो थोडाफार तुम्ही प्रयत्न करावा अशी माझी इच्छा आहे, कारण हे फार सोपं आहे. हे फार सोपं आहे. यूज ए प्रोट्रॅक्टर टू ड्रॉ ॲन ॲक्यूट अँगल, राईट अँगल अँड ऑब्ट्यूज अँगल. ॲक्यूट अँगल काढताना मोजून 60 डिग्रीचा काढा, राईट अँगल 90 डिग्री आणि ऑब्ट्यूज अँगल 120 डिग्री काढा. मी तुम्हाला अँगल काढायला शिकवते. माझ्याबरोबर साहित्य घेऊन बसा. पॉज करा, सगळं साहित्य हातात घ्या. आणि प्रोटेक्टर माहिती आहे ना तुम्हाला? प्रोटेक्टर कशाला म्हणतात? प्रोटेक्टर कशाला म्हणतात? अर्धवर्तुळ असतं. अर्धवर्तुळ जे तुमच्या कंपोस्ट पेटीमध्ये आहे त्याला काय म्हणतात? प्रोटेक्टर. अरे पण माझं प्रोटेक्टर सापडत नाही मला. माझं प्रोटेक्टरच मला सापडत नाही.
आपण आकृत्यांची गणितं उद्या पाहूया. मी फक्त डेफिनेशन बोलून घेते, माझ्या मागे डेफिनेशन बोलून घ्या. आकृत्यांसाठी मला प्रोटेक्टर शोधावं लागेल, मला सुद्धा तुम्हालाही प्रोटेक्टर बघावं लागेल. दुसऱ्या धड्यामध्ये फक्त ह्या डेफिनेशन्सच महत्त्वाच्या आहेत आणि त्यांची मापं. बाकीचं फारसं काही महत्त्वाचं वाटत नाही मला. प्रॅक्टिस सेट 3मध्ये काय आकृत्या काढून दिलेल्या आहेत, त्या बायसेक्ट करायच्या, त्या आकृत्याच आहेत. म्हणजे सगळा पुढचा जो भाग आहे हा सगळा आकृत्यांचाच आहे. सगळा भाग काय आहे? आकृत्यांचाच आहे. म्हणजे पुढे तुम्हाला पूर्ण जो चॅप्टर आहे तो आकृत्यांवर आहे, आकृत्या काढूनच करायचं आहे. तर मी आता फक्त तुम्हाला एकदा सगळ्या डेफिनेशन्स माझ्या मागे बोलून घ्या. मी थांबत वाचते, तुम्ही माझ्या मागे बोलते असं गृहीत धरू आणि हा चॅप्टर आपण इथे संपला म्हणून सांगते. उद्यापासून आपण इंग्रजी सुरू करू. पण त्याआधी मुलांना मी पुन्हा एकदा सूचना देते की ग्रुपमध्ये जी मुलं आहेत, अजूनही सगळ्या मुलांनी एस पाठवलेले नाहीत. फक्त 5-6 मुलांचा यस आलेला आहे. 5 आणि 6 मुलांमध्ये क्लास घेणं मला परवडणार नाही. जर जेवढे ग्रुपमध्ये मुलं आहेत तेवढी सगळी मुलं जर कंटिन्यू करणार असतील तर आपला क्लास चालू राहील. तर प्लीज मुलांनो एस टाईप करून मला पाठवा. प्लीज मुलांनो एस टाईप करून सेंड करा की किती मुलं क्लासमध्ये आहेत हे मला कळेल. ओके, चला आपण पुन्हा एकदा अँगल्सची प्रॅक्टिस करतो. अँगल्स मीन्स any two rays join in a common vertex. Join in a common vertex is called an angle. Is called an angle. Then name of the angle, we write 3 ways. We write 3 ways. Vertex point is also angle. Vertex point is there a angle. So angle, we read angle as clockwise or anti-clockwise. सरळ क्रमाने किंवा उलट क्रमाने. The sides of angles are called arms of angles. अँगलच्या ज्या बाजू आहेत त्यांना आपण आर्म्स म्हणतो. ही झाली अँगल्सची माहिती. त्यानंतर टाइप्स ऑफ अँगल. नंबर 1, झिरो अँगल. The measure of the zero angle, the measure of the zero angle is written as 0 degree. The measure of the zero angle is written as 0 degree. कळलं? नंबर 2, an angle greater than 90 degree. मी ग्रेटरच्या ऐवजी मोर हा शब्द वापरते, पण शक्यतो इथे पुस्तकात तुम्हाला ग्रेटर दिले आहे, तुम्ही पाठांतरात ग्रेटरच घ्या. an angle greater than 0 degree but less than 90 degree is called an acute angle. Number 3, an angle of measure is 90 degree is called a right angle. Is called a right angle. पुन्हा एकदा पहा. The measure of right angle is 90 degree. The measure
of right angle is 90 degree. Next, an angle greater than 90 degree, greater than 90 degree, but less than 180 degree is called an obtuse angle. Next, if the an angle like a straight line, it is straight angle. It is straight angle. A straight angle measure is next. A reflex angle is greater than 180 degree and less than 360 degree. A reflex angle is greater than 180 degree and less than 360 degree. And last, the complete angle measure of 360 degree. 360 degree. मेजर ऑफ 360 डिग्री. मुलांनो, हा प्रॅक्टिस सेट डबल सोडवा. फळ्यावरती एकदा सोडवून झालेला आहे, तुम्ही पुन्हा घरच्या अभ्यासात सोडवा. सगळ्या आकृत्या व्यवस्थित काढा, छान आकृत्या काढून लिहा, सगळ्या डेफिनेशन पाठ करा. मला वाटतं अँगल तुमच्या तर जवळपास पाठ झालेला असेल. मी 5-6 वेळा बोलून घेतला आहे. आत्ता तुम्ही माझ्या मागे बोलला पण असाल. मी हळूहळू वाचत होते, हळूहळू बोलत होते. काही तुम्ही बोललेले पण असाल. काही पाठ करायला संख्या लक्षात घेण्यासाठी काही ठिकाणी मी गॅप दिलेला आहे. त्या गॅपमध्ये त्या संख्या, त्या टाईप नीट माइंडमध्ये लक्षात ठेवा. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगते, जी मुलं ग्रुपमध्ये आहेत त्यांनी कृपया यस लिहून मला पाठवा, म्हणजे मी विचार करू शकेल. उद्या मी इंग्रजी पाठवणार आहे. उद्या काय करणार आहे? इंग्रजीचा लेसन सुरू करणार आहे. 1.1 सुरू करत आहोत. उद्या मी इंग्रजीचा व्हिडिओ पाठवेल. इंग्रजी आपण घेऊ. ओके, बाय, सी यू.